नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स फर्स्ट इयर मधला पर्सेंटेज मधला सेकंड पार्ट शिकणार आहोत। फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितले की फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कसे काय कन्वर्ट करतात आणि पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कसे काय कन्वर्ट करतात। याच्या अगोदर जो आपण फ्रॅक्शन बघितला होता तो सिंपल फ्रॅक्शन होता। आता आपण बघू डेसिमल फ्रॅक्शन। डेसिमल फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कसे काय कन्वर्ट करायचे आणि पर्सेंटेजला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसे काय कन्वर्ट करायचे। त्याच्या अगोदर तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय होते थोडं याच्याविषयी आपण माहिती घेऊ। डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे हा एक प्रकारचा फ्रॅक्शन आहे, सिंपल फ्रॅक्शन आहे। फक्त डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काय राहते, न्यूमरेटर मध्ये जी पाहिजे ती संख्या असेल, फक्त जो डिनॉमिनेटर राहते याच्यामधली संख्या हे 10च्या पॉवर मध्ये असेल किंवा त्याच्या मल्टिपल मध्ये असेल। म्हणजे एखादा फ्रॅक्शन असं की ज्याचा डिनॉमिनेटर ज्याचा छेद 10च्या पॉवर मध्ये किंवा 10च्या मल्टिपल मध्ये असेल त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो। याला मराठीमध्ये दशांश पूर्णांक। एक्झाम्पल मध्ये लिहू शकतो आपण 5/10, 3/100, 150/1000, 4000/10,000। याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, अंशामध्ये पहा इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 150 आहे आणि इथं 4000 आहे। पण छेदामध्ये काय दिसते तुम्हाला 10, 100, 1000, 10,000 म्हणजे 10च्या मल्टिपल मध्ये आहेत। ठीक आहे, तर 10च्या मल्टिपल मध्ये एखाद्या फ्रॅक्शन मध्ये जर 10च्या मल्टिपल मध्ये त्याचा छेद असेल त्यालाच आपण काय म्हणतो डेसिमल फ्रॅक्शन। किंवा याला लिहिताना आपण असं लिहू शकतो 0 पॉइंट नंतर 5, 0 पॉइंट नंतर 003, 0 पॉइंट नंतर 004। तर 0 पॉइंट म्हणजे पॉइंट नंतर जी काही संख्या दिलेली असेल या प्रकारे संख्या दिली आहे 0.5, 0.003, 0.004। तर हे काय यालाच आपण डेसिमल फ्रॅक्शन असे सुद्धा म्हणतो। आता पहा डेसिमल फ्रॅक्शनचे पर्सेंटेज मध्ये कसे काय रूपांतर करतात। काही एक्झाम्पल घेऊया आपण, त्याच्यावरून समजूया। माझ्याकडे काही एक्झाम्पल आहेत। पहिला एक्झाम्पल आहे 0.2, दुसरा आहे 0.004, तिसरा एक्झाम्पल आहे माझ्याकडे 0.875 आणि तिसरा एक्झाम्पल आहे 0.052। हे 4 एक्झाम्पल आहेत, 4 डेसिमल फ्रॅक्शन आहेत। याला आता आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे आहेत। आता बघा मी कसं कन्वर्ट करतो। मी तुम्हाला सांगितलं पर्सेंटेज पार्ट 1 मध्ये की फ्रॅक्शनला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर सिंपल काय करतो आपण 100 ने मल्टिप्लाय करतो आणि पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये करायचे असेल तर 1/100 ने मल्टिप्लाय करतो। आता काय हा एक प्रकारचा फ्रॅक्शन आहे, पण हा कोणता फ्रॅक्शन आहे, डेसिमल फ्रॅक्शन। फ्रॅक्शन कोणता पण असो त्याला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 100 ने। आता पहा 0.2 × 100 म्हणजे किती होणार 20, कारण की पॉईंट का होणार हा पुढे जाणार 1 आणि 2 संख्याच्या पुढे, कारण 2 शून्य आहेत म्हणून 2 संख्याच्या पुढे। दुसरं तुम्हाला दिलंय 0.004, याला सुद्धा पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे आहे। याला किती मल्टिप्लाय करणार 100 ने। आता बघा पॉईंट इथं आहे, इथून इथं आणि इथून इथं म्हणजे किती होणार 0.4 परफेक्ट। तिसरं दिलंय तुम्हाला 0.875, याला सुद्धा पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 ने मल्टिप्लाय, 2 शून्य आहेत 1 आणि 2 म्हणजे 87.5%। आणि चौथं दिलंय तुम्हाला 0.052, याला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करा। जर याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 शून्य म्हणून पॉईंट 2 संख्याच्या पुढे 1 आणि 2 म्हणजे किती येणार इथं 5.2%। याच्यानंतर बघू आपण की पर्सेंटेजला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं काय कन्वर्ट करतात। पर्सेंटेजला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसे काय कन्वर्ट करतात ते बघू आपण। तर पहा इथं काही एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यावरून तुम्हाला समजेल। माझ्याकडे एक्झाम्पल आहेत 15%, 7%, नंतर आहे 12.5% आणि चौथं आहे 90%। आता पहा एक्झाम्पल म्हणून आपण सॉल्व्ह करू। आता 15% आहे, पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे काय करतो आपण कितीने मल्टिप्लाय करतो 1/100 ने, म्हणजे काय होणार 15/100। ठीक आहे आला। आता बघा हा एक प्रकारे फ्रॅक्शन तयार झाला, पण याच्या छेदामध्ये काय 100 आहे आणि 100 काय हे 10च्या मल्टिपल किंवा 10च्या पॉवर मधली संख्या आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारचा फ्रॅक्शन झाला डेसिमल फ्रॅक्शन। याला फर्दर सॉल्व्ह करायचं आपण। खाली किती शून्य आहेत 2 शून्य, 15 पॉईंट इथं पॉईंट असतो, इथं याला आपण असं सूत्र लिहू शकतो 15.00। पॉईंट नंतर शून्य दिले तर त्याच्यावर काही फरक पडणार नाही। भागाकार असल्यामुळे काय होते हा पॉईंट मागे फरकतो म्हणजे या साईडला लेफ्ट हँड साईडला फरकतो। याकडे किती शून्य आहेत 2, 1 आणि 2 म्हणजे किती होणार 0.15 या प्रकारे। सेकंड पहा 7%, 7% म्हणजे 7 × 1/100
बरोबर 5/100 बरोबर काय याला आपण लिहू शकतो आपण 7.0 म्हणून याच्यावर काही फरक पडणार नाही 100 म्हणजे याला हा पॉईंट समोर फरक येईल 2 शून्य आहेत तर 0.05 तिसरं पहा 12.5% हा मिक्स फ्रॅक्शन आहे अगोदर याला अगोदर तुम्ही एखाद्या म्हणजे सिंपल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करा 12 दुने 24 24 अधिक 1 25 म्हणजे 25/2 इंटू पर्सेंटेज म्हणजे 1/100 आता बघा 25 1 25 25/100 असे तुम्ही फॉलो करू शकता याला खाली किती आहे वर आहे 1 आणि खाली किती आहे 8 आता 1 ला 8 ने भाग द्या अगोदर 0चा भाग देणार 0.10 होणार 10च्या नंतर 8 1 8 म्हणजे 20 8 दुने 16 40 8 पंचे 40 आला 0.125 असं काही आवश्यकता नाही की आता याला आपण काय केलं 1/8 आहे आता छेदामध्ये काय आहे 10च्या मल्टिपलमध्ये संख्या आहे का नाही 10च्या मल्टिपलमध्ये संख्या नसली तरी आपण त्याला फॉलो करून जर या प्रकारे उत्तर येत असेल म्हणजे 0 पॉईंट नंतर 0च्या नंतर पॉईंट दिलं असेल आणि त्याच्यानंतर संख्या येत असेल तर याला सुद्धा आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो त्याच्याचा दिला आहे तुम्हाला 90% म्हणजे 90 इंटू 1/100 आता 1 0 कॅन्सल आणि 1 0 कॅन्सल आता किती आहे 9/10 9/10 म्हणजे 0.9 या प्रकारे आपण डेसिमल फ्रॅक्शनचे पर्सेंटेजमध्ये आणि पर्सेंटेजला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो चला थँक्यू